खेळाडू बाबू पाटकर एक चौकार ठोकला होता आणि बाबू पाटकर साठी हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं होतं आदरणीय खांदारे साहेब यांच्या माध्यमातून। त्यानंतर विनंती असेल सन्माननीय रोहित कवटकर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। रोहित कवटकर व्यासपीठावर या, आपली आवश्यकता आहे त्या ठिकाणी। तर मित्रांनो आपण पाहिलं गेली 4 रात्री आपण अनुभवली याचसाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस अगदी गोड आठवणीतनं घेऊन जातोय तो अर्थातच सगळ्यांचा लाडका खेळाडू गोट्या कांबळीचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर राजकोट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाजूने 10 पावलं सोहम तेजस स्पोर्ट्स संघाने अगदी पुढे टाकले। अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा गेली 4 रात्रीत आपण अनुभवलं क्रिकेटचा रणसंग्राम। आता थोड्या वेळानंतर या स्पर्धेतील प्राइज सेरेमनी अर्थातच बक्षीस वितरण समारंभाकडे आपण सगळेजण वळणार आहोत। विनंती असेल या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आसन व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, त्या आसन व्यवस्थेचा आपण स्वीकार करायचा आहे। विनंती असेल मान्यवरांना की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन या मान्यवर कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। विनंती असेल सगळ्या मान्यवरांना की आपण मैदानाच्या आतमध्ये येऊन या व्यासपीठाचा मान आपण राखायचा आहे। त्याचबरोबर दोन्ही संघाचे खेळाडू यांना देखील विनंती असेल आपण देखील मैदानामध्ये यायचं आहे। दोन्ही संघाचे खेळाडू सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ आणि त्यांच्या साथीला खेळणारा आपण पाहिलं तर आदिनारायण परोळे संघ, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानामध्ये या। निश्चितच अपयश हे यशाची पहिली पायरी असते। आपण पाहिलं तर अनेक वर्षानंतर मगाशी राहुलने सांगितले अनेक वर्षानंतर आदिनारायण परोळे संघ आज आपल्याला पाहायला मिळाला जो एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आज मेगा फायनलमध्ये दाखल होणार होता संघ आपण पाहिला आहे आणि त्यांचा कामगिरी देखील आपण पाहिली तर अतिशय युवा खेळाडू आहेत सगळे आणि या युवा खेळाडूने त्याचबरोबर अनुभव संपन्न असे खेळाडूंनी निश्चितच आपल्या दोन्ही साईडने जर विचार केला तर दोन्ही बाजूने तर आदिनारायण परोळे संघाने देखील एकदम कडक टक्कर म्हणावी लागेल ती सोहम तेजस स्पोर्ट्स संघ समोर दिले। मात्र त्यापूर्वीच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर एका बलाढ्य संघाला आदिनारायण परोळे संघाने देखील मात दिलेली आपल्याला पाहायला मिळाले सेमी फायनल राऊंडमध्ये। गतवर्षी आपण पाहिलं तर गोट्या कांबळी असेल, राहुल काळप असेल, अगदी सोहम तेजस स्पोर्ट्स लक्ष्मीवाडी या संघाचा स्वप्न थोडंसं अपुरं राहिलं होतं कारण गेल्या वर्षी ते अंतिम सामन्यात उपविजेता म्हणून त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान झाला होता। यावर्षी आपण पाहिलं तर सोहम तेजस स्पोर्ट्स संघ गतवर्षीच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मागे टाकत त्यांनी यंदा नवीन तयारी केली। निश्चित आपण पाहिलं तर हॅलो ओके मित्रांनो या ठिकाणी पारितोषिक वितरण सुरू व्हायचं आहे आणि पारितोषिक वितरण सुरू व्हायच्या अगोदरच आमचे सगळ्यांचे लाडके सहदेव शेठ बापार्डेकर म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके मामा यांच्याकडून 4ही समालोचकांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। जोरदार टाळ्या करूयात सगळ्या समालोचकांच्या वतीनं। सहदेव शेठ बापार्डेकर साहेब आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय आपण सगळ्या मान्यवरांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। सगळ्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। स्पर्धे आदरणीय सदैव शेठ बापार्डेकर साहेब, त्यानंतर सन्माननीय आदरणीय सुनीलजी खांदारे साहेब आणि त्यानंतर संतोषजी खांदारे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय। आजच त्यांचं नाव आजच गोपी आजच नाव कळालंय। सोनू खांदारे यांचं नाव ओमकार आहे। त्यानंतर स्वरूप वाळके आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यानंतर आपण मालवणकर, त्यानंतर प्रीतम गावडे आणि त्यांचे मित्रवर्य गणेश भट हे सगळे मान्यवर आज अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मगाशी इंटरव्ह्यूच्या वेळेला सोनू खांदारे यांनी सांगितलं पुढच्या वर्षी ज्युपिटर बाईक नसेल स्पोर्ट्स बाईक असेल, अर्थातच त्या वर्षी आपण पाहू 2027चा रणसंग्राम यापासूनच सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। गतवर्षी एकदा जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो आपल्या सोनू खांदारेसाठी। निश्चितच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेल्या वर्षी अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती। या वर्षी देखील आपण विचार केला तर त्यापेक्षाही अगदी 4 चांद लावणारी ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते। निश्चितच
या पुढच्या वर्षात देखील आपल्याला स्पोर्ट्स बाईक पाहायला मिळेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली स्पोर्ट्स बाईक आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. जाऊयात निश्चितच प्राइज सेरेमनी अर्थात बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळतोय. हॅलो. दरम्यान आपण पाहिली, अनुभवली, बघितली राजकोट बॉयची चॅम्पियन्स ट्रॉफी. तब्बल 28 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. बऱ्याच मोठ्या पारितोषिक नटलेली स्पर्धा. त्यानंतर 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले. परुळे विरुद्ध कुडा रणसंग्राम रंगला. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ पुन्हा एकदा महाविजेतेपद पटकावतोय. गेल्या वर्षी अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला होता. स्पर्धा पूर्ण आपण श्री साई स्पोर्ट्स अंडरआर्मच्या यूट्यूब लाईव्हमध्ये ज्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं आहे तोच म्हणजे श्री साई स्पोर्ट्स मुंबई. शैलेश पाटील यांच्या संघ मालकीचा हा चॅनल आपण पाहतोय. महेशजी आळवे मगाशी बोललात, पुन्हा बोलायचं आहे. ही बक्षिसं आपण पाहतोय. तुमची स्पर्धा कधी लागेल? निश्चितच तुम्ही आपला स्पर्धा म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये संघ उतरवता, मात्र सोहम तेजस स्पोर्ट कुडाची स्पर्धा लागलेली आम्ही पाहिली नाही आहे, ऐकली नाही आहे. मात्र तुमचं आयोजन तुम्ही 1 वर्ष करावं आणि दर्जेदार करावं. निश्चितच ह्या बक्षिसांबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? आणि तुमचा संघ मागच्या वर्षी निश्चितच अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला होता. ह्या वर्षी महाविजेतेपद पटकावत आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? धन्यवाद. गेल्या वर्षी काही राहून गेले होते, त्या वर्षी माझ्या संघाने पूर्ण केलंय आणि आमची स्पर्धा यावर्षी होणार होती, परंतु ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे पुढच्या वर्षी नक्की होईल. पुढच्या वर्षी होईल, पण काय रक्कम असेल, काय भव्यदिव्य आयोजन असेल? पुढच्या वर्षी राजकोटला स्पोर्ट्स बाईक लागली जात आहे. निदान सोम तेजस स्पोर्ट्स कुडा एवढी पारितोषिकं पटकावलंय, एक वॅगनार तरी लागायला पाहिजे, 4 व्हीलर लागायला पाहिजे. आळवे पठाण माठ निश्चितच तुम्ही लावू शकता. देवाला इच्छा आहे यावर्षी अजून तुमचा जो काही कामधंदा आहे तो अजून बरकत होऊन देत आणि पुढच्या वर्षी निश्चितच इकडे स्पोर्ट्स बाईक लागेल, पण कुडात एक वॅगनार लागून देत. वॅगनार लागली तर पुढच्या वर्षीकडे इनोवा लागेल, हे पण आहे. कुडा मालवण चालणार. मात्र स्पर्धा कुडामध्ये रंगली. तुमची स्पर्धेबद्दल पुढच्या वर्षी लागणार की नाही आजच डिक्लेअर करून टाका. लावायची असेल तर लावायची आहे. सोम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ खेळणार त्या स्पर्धेमध्ये ते पण सांगा, कारण सोम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ त्या स्पर्धेमध्ये खेळला तर पुन्हा पारितोषिक तुम्ही जिंकणार. तो काय ते कंडिशन ठेवून द्या, कारण तो संघ त्या स्पर्धेमध्ये तुमच्याच नावावर खेळ की दुसऱ्याला तुम्ही तो ऑफर कराल? आमच्याच नावावर खेळ आणि वॅगनारला चंदन कांबळी भावीनगरचं काय ते डिक्लेअर करतील. चंदन साहेब निलेश राणे साहेबांसोबत असतात. वॅगनार काय इनोवा पण आणू शकतो चंदन, पण सोम कुडा जिंकणार, पुन्हा इनोवा तुमच्याकडे येणार. म्हणजे हे बरं आहे, आपणच बक्षीस लावायचं, आपणच जिंकायचं. स्पर्धा रंगली. राजकोट बॉय चॅम्पियन्स ट्रॉफी महाविजेतेपद पटकावतोय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा. आपण पारदर्शक येतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल समालोचक वालवलकर सुपुत्र सन्माननीय सुनीलजी करवडकर. धन्यवाद गोपी. हॅलो हॅलो. निश्चितच चंदन कांबळी दिसतोय. थोडं पारितोषिक काढायची आहेत मित्रांनो, कारण मोठी पारितोषिक आहेत. गाडी आहे, फ्रीज आहे. निश्चितच आमचे चंदन कांबळी मैदानामध्ये येत आहेत, कॅमेरा समोर येत आहेत. पुढच्या वर्षीची सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाची स्पर्धा रंगवली जाईल का, आणि त्या स्पर्धेचं स्वरूप कसं काय असेल हे यूट्यूब लाईव्हवर पाहतोय आपण. श्री साई स्पोर्ट्स संघ निश्चितच श्री साई स्पोर्ट आपण यूट्यूब लाईव्ह हा चॅनल पूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. कशा प्रकारे तुम्ही स्पर्धा पाहताय, कारण तुमचा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीपर्यंत. पण माझं एक म्हणणं आहे, त्या स्पर्धेमध्ये हा संघ नको बाबा, स्पर्धा तुम्हीच भरवा, नको, नाही नाही, यो संघ ठेवा पण तुझ्या नावावर चंदन स्पोर्ट्स. मी तुम्हाला सांगू इच्छितो, सोम तेजस स्पोर्ट हा जो संघ आहे
महेश आळवे असू दे किंवा तेजस पंधुरकर अजून कोणी असतील यांच्या नेतृत्वाखाली खेळतो. पण आमच्या लक्ष्मीवाडी किंवा महेश आळवेच्या नेतृत्वाखाली ओम साई मित्रमंडळ म्हणा, ओम गणेश मित्रमंडळ म्हणा किंवा महालक्ष्मी मित्रमंडळ यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नरसोबावाडी मित्रमंडळ म्हणा, दरवर्षी आमच्या वाडीत टुर्नामेंट होते आणि दरवर्षी टुर्नामेंट होत राहणार. प्रत्येक वेळी ही टुर्नामेंट होणार. निश्चितच प्रत्येक वेळेला टुर्नामेंट होणार, पण सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळच्या नावावर टुर्नामेंट आम्हाला बघायचे. जशी बाजार बच रंगली, संजय सुलित रंगली, डॉक्टर CS गोडे रंगली, तदनंतर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी रंगवली राजकोट बॉयची एवढी मोठी स्पर्धा, त्यानंतर आपण पिट्या स्मृती रंगवणार आहोत, आतू स्मृती रंगवणार आहोत. तशी स्पर्धा सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळचं पण स्पर्धा भरवण्यात नाव हवं. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते क्वार्टर फायनल, सेमीफायनल, अंतिम सामन्यापर्यंत असतात. आम्हाला देखील माहिती आहे, सवय झाली आहे, त्या खेळाडूंची अक्षरशः सवय झाली आहे. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज घेऊन जातात. पण ह्या नावाची भव्य दिव्य स्पर्धा भरावी अशी आमची देखील इच्छा आहे. पुढच्या वर्षीचा तुमचा काय विचार असेल? महेशजी आळवे साहेबांनी सगळी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे. वॅगनार लाव नाही तर इनोवा लाव, बघ काय त्या मर्सिडीज लाव. मी शक्यतो तुम्हाला सांगतो, सोहम तेजस स्पोर्ट हे नाव असेल की नाही माहीत नाही. सोहम तेजस स्पोर्ट या नावाखाली होईल की सांगू शकत नाही. ओम साई लक्ष्मीवाडी मित्रमंडळ असेल, महालक्ष्मी मित्रमंडळ असेल किंवा इतर आमच्या वाडीतले जे मित्रमंडळ असेल त्यांच्या नावाखाली आणि सोहम तेजस स्पोर्ट ही प्रत्येक वेळी त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघायला गेलं तर जवळजवळ 80% असतं, पण तो आपलं कधी नाव वापरत नाही. असा आमचा मालक आहे महेश आळवे. त्यामुळे 100% टुर्नामेंट होणार. ओम साई लक्ष्मीवाडी ह्या नावाखाली होईल किंवा महालक्ष्मी मित्रमंडळ नावाखाली होईल. पण सोहम तेजस स्पोर्ट ते आता त्याचं वैयक्तिक मत आहे, त्याने फक्त सांगायचं आहे त्या दिवशी होईल. निश्चितच तुम्हाला संघ मालक एवढा चांगला भेटलाय, पण समालोचक कायम सुनीललाच बोलवता. आम्हाला काहीतरी फोन लावा, आमका पण बोलवा, आम्ही पण येतो रे, आम्ही पण चांगले करतो रे. निश्चितच आपण वरतोय प्राइज सेरिमनीकडे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ज्युपिटर कोण घेऊन जाईल थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. DJ तोपर्यंत एक छोटंसं गाणं सोडून दे.
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मालवणची क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये आपण अनुभवला राजकोट बॉईज आयोजनाची चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम याची देही याची डोळा आपण अनुभवलात. आता त्याच राजकोट बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्राइज सेरेमनी अर्थातच बक्षीस वितरण समारंभासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचं शब्दसुमनाने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि या स्पर्धेतील आपण प्रथमतः क्वार्टर फायनलमध्ये ज्या सामन्यांचं त्या ठिकाणी सामनावीर म्हणून त्या ठिकाणी निवड केली गेलेली आहे त्या सामनावीरासाठी या ठिकाणी आकर्षक बॅट आहेत आणि हे प्रायोजित केलेत विशाल मोडक यांच्या माध्यमातून. मी विनंती करतोय आदिनारायण परुळे संघ आणि पहिला क्वार्टर फायनलचा सामना झाला होता आदिनारायण परुळे संघ आणि आदिनारायण परुळे संघाने सामना जिंकत त्या ठिकाणी सामनावीराचा बहुमान पटकावला होता. विनंती असेल दिनेश यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दिनेश याचं विनंती करतोय. दिनेश आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून ब्रँड असणारी ही आकर्षक बॅट प्रायोजित केले ते सन्माननीय श्री विशालजी मोडक यांच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात आले. आदरणीय गणेश भट साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पहिल्या या मानाची बॅट आहे त्या ठिकाणी दिनेशला आपण प्रदान करायचं आहे. जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. कॅमेरा समोर आहे या ठिकाणी आपण पाहतोय पहिली बॅट त्या ठिकाणी या मानाची बॅट त्या ठिकाणी मिळते ती अर्थातच दिनेशसाठी आदिनारायण परुळे संघ. त्यानंतर दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी केली गोलंदाजी केली तो राहुल काळप ठरलाय दुसऱ्या सामन्यातील सामनावीर. विनंती असेल राहुल काळप आपण मैदानामध्ये यायचा आहे. आदरणीय बंटी खांदारे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही बॅट आपण राहुल काळपला वितरित करायची आहे. राहुल काळप येतोय मैदानामध्ये. राहुल काळपसाठी आकर्षक बॅट श्री साई स्पोर्टची बॅट आपल्याला पाहायला मिळते जे प्रायोजित केलंय विशाल मोडक यांच्या माध्यमातून. त्यानंतर तिसरा सामना आपण पाहिला मैदानावर तर सायली स्पोर्ट्स कुडा संघ आणि मॅन ऑफ द मॅच होता सामनावीर होता प्रथमेश उपळेकर. विनंती करतोय प्रथमेश उपळेकर आपण यायचं आहे मैदानामध्ये. प्रथमेश उपळेकर श्री साई स्पोर्ट्स जी कुडामध्ये आपण पाहिलं तर जी शाखा आहे त्यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि त्याचबरोबर ट्रॅक पॅन्ट आकर्षक कॅप सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके आपण यायचं आहे प्रथमेश आपण मैदानामध्ये या. सर्वप्रथम एक सांगतोय निश्चितच पेशाने इंजिनियर आहे आमचा मित्र प्रथमेश उपळेकर आणि त्याने आत्ताच सांगितलंय ही बॅट माझ्यासाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची आहे. ते अर्थातच कालच्या रात्री ज्यांनी अतिशय सुंदर खेळ केला मात्र तो संघ पोचू शकला नाही क्वार्टर फायनल गवळदेव सेवन संघासाठी त्यांनी ही बॅट डेडिकेट केलेली आहे. विनंती करतोय गवळदेव सेवन संघाचा खेळाडू आपण यायचं आहे आणि प्रथमेश आपल्याला विनंती असेल आपल्याच शुभ हस्ते ही बॅट त्यांना आपण प्रदान करायची आहे. विनंती करतोय प्रथमेश उपळेकर आणि त्यांचा खेळाडू आहे या ठिकाणी गवळदेव सेवन संघ अगदी छोटेखानी खेळाडूचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. युवा टॅलेंट आपल्याला जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. प्रथमेश उपळेकर यांच्याकडनं ही बॅट त्यांना रिप्रेझेंट केली जाते प्रेझेंट म्हणून त्या ठिकाणी भेट दिली जाते. धन्यवाद प्रथमेश आणि धन्यवाद गवळदेव सेवन. त्यानंतर चौथा सामना आई माऊली मालवण संघ मॅन ऑफ द मॅच ठरला होता देवकरण. विनंती असेल देवकरण आपण मैदानामध्ये यायचं आहे. सन्मान्य श्री हेमंत रामाडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. देवकरण यांना विनंती असेल आपण मैदानामध्ये यायचं आहे. सन्मान्य श्री हेमंत रामाडे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जातं. श्री साई स्पोर्ट्सची बॅट आपल्याला पाहायला मिळते जे प्रायोजित केले होते आदरणीय विशाल मोडक यांच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात आलेली ही आकर्षक अशी बॅट आहे त्या ठिकाणी वितरित केल्यात आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सेमीफायनलमधील अंतिम सेमीफायनलमधील मॅन ऑफ द मॅचकडे अर्थातच सामनावीराकडे. सेमीफायनल क्रमांक पहिली आई माऊली मालवण विपक्ष आदिनारायण परुळे. ज्या स्पर्धेत सुरेख चौकार शेवटच्या चेंडूवर ज्याने ठोकला तो या सामन्याचा सामनावीर ठरतोय. विनंती असेल विश्वेश वांगणकर आपण यायचं आहे. सन्मान्य श्री अक्षय जोशी यांना विनंती करतोय अक्षय भोसले यांना विनंती करतोय
की आपण यायचं आहे या ठिकाणी आकर्षक बॅट विनंती करतोय आदरणीय शुभम नाईक आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. विश्वेश वांगणकर त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री शुभम नाईक यांचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत असेल शब्दसुमनाने. त्यानंतर सायली स्पोर्ट्स कुडा आणि सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा दुसरा सेमीफायनलचा सामना आणि त्यामध्ये सामनावीर ठरला होता मिस्टर गोट्या कांबळी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गोट्या कांबळीचं आणि विनंती करतोय सन्मान्य श्री शुभम नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गोट्या कांबळीचा सन्मान आपण करायचा आहे. आकर्षक बॅट त्या ठिकाणी श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या दोन सेमीफायनल मधील या दोन खेळाडूंचा त्याचबरोबर क्वार्टर फायनल मधील 4 खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी वितरित केला जातोय. त्यानंतर आपण या स्पर्धेतील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाकडे आपण वळतो. विनंती असेल तृतीय क्रमांक या ठिकाणी चतुर्थ क्रमांक आहे या स्पर्धेत आपण पाहिला तर आई माऊली संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. विनंती असेल आई माऊली मालवण संघ कर्णधार आणि संघ मालक आपण मैदानामध्ये यायचं आहे आणि हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आणि आकर्षक चषक या ठिकाणी वितरित केला जातोय. रोख रक्कम असेल आणि सोबत आकर्षक चषक आहे. सन्मान्य श्री प्रशांत दुधवडकर आणि सन्मान्य श्री पप्प्या लुईस यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करायचं आहे. आई माऊली मालवण संघाचे संघ मालक आणि संघ कर्णधार यज्ञेश मुरजकर यांच्या संघ मालकीचा हा संघ आपण पाहिला मैदानावर अगदी सुपर ओव्हर मध्ये संघ या ठिकाणी परास्त झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात यज्ञेश मुरजकर यांचं. आई माऊली मालवण संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. रोख रक्कम आणि आकर्षक चषक. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ तो अर्थातच सायली स्पोर्ट्स कुडा संघ. विनंती असेल संघ मालक आणि कर्णधार आपण मैदानामध्ये यायचं आहे. रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी वितरित केली जाते. मी विनंती करतोय सन्मान्य श्री बंटी खांदारे सन्मान्य श्री रोहित कवटकर आणि सन्मान्य श्री यश कवटकर आपण यायचं आहे. तीनही मान्यवरांना विनंती असेल आकर्षक ट्रॉफी रोख रक्कम हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. आपल्याला विनंती आहे मान्यवरांना ज्यांना आम्ही बोलवत आहोत त्यांना विनंती करतोय आपण लगेच जायचं आहे. सायली स्पोर्ट्स कर्णधार संघ मालक आणि सहकारी खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. सायली स्पोर्ट्स तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ आकर्षक राजकोट बॉयची ही आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण अनुभवतोय मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलेले आमचे सहकारी समालोचक यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सर्वप्रथम राहुल केळुसकर यांना व्हॉइस ऑफ मालवण म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अतिशय सुंदर समालोचन गेले 5 रात्री आपण अनुभवलंय ते राहुल केळुसकर यांना विनंती करतोय आपण मैदानामध्ये यायचं आहे. राहुल केळुसकर यांना चिंतामणी हॉटेलचे मालक सन्मान्य श्री दादा चिंदरकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे राहुल केळुसकर यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे विनंती आहे सदेव शेठ बापर्डेकर साहेब आपल्याला विनंती असेल की
आपल्या माध्यमातून 2000 रुपये राहुल केळुसकर यांना देखील येत आहेत समालोचनासाठी. अगदी पहिल्यांदाच सांगितलं होतं समालोचकांसाठी प्रत्येकी 2,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सहदेव शेठ बापर्डेकर साहेब यांच्या माध्यमातून. धन्यवाद राहुल आणि धन्यवाद सहदेव शेठ बापर्डेकर साहेब. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं अजून एक समालोचक आमचे मित्रवर्य. धन्यवाद राजकोट बॉईज. गेले 4 दिवस आम्ही इथे समालोचन करतोय. चारही समालोचक सुरेख असा आमचा आदर केला आयोजन समितीच्या वतीने. आणि राजकोट बघितलं तर इलेक्शन नंतर एकदम फॉर्मात होतं. सन्माननीय सहदेव शेठ बापर्डेकर यांनी अतिशय एक महत्त्वाचं पाऊल उचललं. मालवणमध्ये कुठेतरी अंडरआर्म क्रिकेट संपत आहे आणि त्यांनी ही स्पर्धा भरवून अतिशय मोठं पाऊल उचललं आहे. आज अंडरआर्म क्रिकेटमधला शेवटचं म्हणजे मला भरवून येतं आहे कुठेतरी अंडरआर्म क्रिकेट संपतं आहे मालवणमधलं. पण राजकोट मित्रमंडळाने ही स्पर्धा भरवली आणि अतिशय सुरेख अशी मालवणमधलं अंडरआर्म क्रिकेट जागृत केलं. हे पहिलं पाऊल आहे. अजून 4 वर्ष बाकी आहेत. अशीच मोठी स्पर्धा होत राहील. आणि सोहम तेजस कोट पुढाळ एक गोपी मगाशी म्हणाला की सर्व स्पर्धा तो मारतो कारण एवढे स्पर्धा मारून पण त्यांचे पाय अजून जमिनीवर आहेत म्हणून तो सर्व स्पर्धा मारतो. आज भरून येतं आहे कुठेतरी मालवणमधलं अंडरआर्म क्रिकेट संपते आणि हे अंडरआर्म क्रिकेट संपलेलं असतं नाही. राजकोट बॉईज असेल, पीटी स्मृती चषक, आतू स्मृती चषक हे सर्वच मंडळ आम्हाला इथे घेऊन ही स्पर्धा भरवतात. त्यामुळे त्यांचं हार्दिक आभार असतील. आणि ओव्हर टू सुनील करवडकर. खरंच शब्द दाटून येत आहेत परंतु सुरेख आयोजन असेल, मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल आणि कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना ही आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल हार्दिक आभार असतील. राजकोटमधील अनेक प्रश्न आहेत. जर स्वच्छतेचं असेल, गटार असतील ते पण सन्माननीय सहदेव शेठ निवडून आले आणि लगेचच झपाट्याने हे काम सुरू झाले आणि आपल्या मार्फत ही अजून पर्यटन हे आहे ते अजूनही चांगलं व्हावं ही इच्छा असेल. अजून 4 वर्षात आपल्याला पण शुभेच्छा असतील. आणि सर्वच आपले श्री साई स्पोर्टचे टेलिकास्ट असतील, आमचे समालोचक असतील त्यांना पण धन्यवाद देतो आणि आमचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल. या सगळ्या भावना आहेत मित्रांनो. आपण पाहिलं तर क्रिकेट कुठेतरी जिंकायला पाहिजे, क्रिकेट कुठेतरी मोठं व्हायला पाहिजे आणि आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू जशा पद्धतीने आपण पाहिलं देवबागचा सुपुत्र दर्शन बांदेकर जसा ISPला गेलाय तशाच पद्धतीने आपल्या संघाचे खेळाडू देखील आपल्या गावाचं, आपल्या वाडीचं, त्याचबरोबर आपल्या सिंधुदुर्गाचं नाव मोठं करून देत हीच अपेक्षा आहे. याच भावना आहेत आणि याच भावनेतनं राहुल केळुसकर यांच्या मनातनं ते या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे. पुन्हा एकदा राहुल तुझं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढील या ठिकाणी विनंती करतोय आमचे मित्रवर्य गोपी मालवणकर यांचा सन्मान या ठिकाणी वितरित केला जातोय. विनंती असेल आदरणीय पिंट्या लुईस यांना की आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री बाळू भोगवेकर आपल्याला विनंती असेल आपण देखील मैदानामध्ये यायचं आहे आणि पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करतोय आमचे मार्गदर्शक आदरणीय सहदेव शेठ बापर्डेकर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते गोपीसाठी जे 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी होतं ते अर्थातच आमचे सगळ्यांचे लाडके मामा आदरणीय सहदेव शेठ बापर्डेकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी गोपी आणि सगळ्या समालोचकांना त्या ठिकाणी 2,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खरोखरच गोपी थांबायचं आहे. गोपी आपल्याला विनंती असेल, गोपी आपल्याला विनंती असेल या ठिकाणी जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. गोपी आहे एव्हर टाईम निश्चित स्वरूपाने सगळ्यांना निखळ आनंद देणारा असा व्यक्तिमत्व, मालवणचे गूढ आणि गुणवंत असा समालोचक आहे. खरोखरच बोल म्हणजे बोलणारच. मी बोलायला लावतो तर मी बोलायलाच पाहिजे. स्पर्धेबद्दल बोलायचं म्हणजे बऱ्याच जणांनी बोलले स्पर्धा देखणी आहे त्याबद्दल शंकाच नाही. 1 लाखाची स्पर्धा होती. आम्हाला एवढं पारितोषिक भेटलं. सदैव शेठ बापाडे साहेबांनी तदनंतरचे दिलेले हे आम्हाला आशीर्वाद. सगळी राहुल बोलला ते कामं करतात राहणार. 4 वर्ष नव्हे तर 40 वर्षे नगरसेवक राहणार, आमदार पण होतील कारण त्यांच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे. कशाक माहिती आहे
नगरसेवकात आमका 2,000 दिले आणि आमदार झाले का 20,000 नक्कीच असत. एकदा जोरदार टाळ्या राजकोट बॉयज साठी. त्यानंतर एक महत्वाचा आमचा एक समालोचक म्हणजेच ज्याने समालोचन कक्षामध्ये अक्षरशः आपल्या आवाजाने हा सिंधुदुर्ग नगरी भारावून टाकली आहे. वाललगसुपुरा कबड्डी असो, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, अंडरआर्मचा तर विषय सोडा. सुनील करवडकर, सुनील साठी जोरदार टाळ्या कुडावारे वाजवणार मला माहिती आहेत. सन्माननीय अथर्व चिंदरकर बबल आणि प्रथमेश आडाव यांच्या शुभ हस्ते सुनील करवडकर यांच्या सुनील करवडकर यांचा सन्मान केला जातो आहे. तसेच सन्मान्य श्री सदेव शेठ बापाडेकर यांनी पुरस्कृत केलेले आमच्या समालोकांचे 2,000 रुपये त्याबद्दल देखील त्यांना देखील सदेव शेठ बापा यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण केलं जात आहे. सुनील करवडकरांना काय सुनील समालोचन करतो निश्चितच. कुडाळवाले कुडाळ टाळ्या वाजल्या. चंदन सुनील साठी टाळ्या. माझ्यासाठी मारलंच नाही, सुनील साठी मार. बॉयफ्रेंडला भेटू चंदन, मी येतले बॉयफ्रेंडला. निश्चितच सुनील करवडकर सुमधुर समालोचन तब्बल सलगचे हे 5 दिवस वालालोरून येत आहेत आणि सुमधुर आवाजाने अक्षरशः ही स्पर्धा दणदणावून टाकली आहे. स्पर्धा मानाची होती, स्पर्धा लाखाची होती, स्पर्धा राजकोट बाईची होती. सगळ्यां थँक्यू डीजे, थँक्यू. आपण सगळ्यांना विचारलं ही स्पर्धेबद्दल, मात्र जो आमचा महत्त्वाचा समालोचक आहे तो काय लाजणार नाही या स्पर्धेबद्दल बोलायला. त्याच्यामध्ये खूप शब्द आहेत. ही स्पर्धा, हे आयोजन आणि ह्या मंडळाबद्दल तुझा आलेला अनुभव, कारण 2 ते 3 वर्ष तू ह्या स्पर्धेला येतोयस. निश्चितच स्पर्धा देखील सुरेख रंगते. मुंबई, कुडाळ, रत्नागिरी, खेड, चिपळूण सगळे स्पर्धक आले, मात्र आज अंतिम सामना आपल्याच गावातल्या लोकांमध्ये लढला आणि गावातलेच संघ विजयी झाला. त्याबद्दल आणि ह्या स्पर्धेबद्दल सुनील तुझे पण 2 शब्द महत्त्वाचे असतील. आणि आमचे सर्व मान्यवर सदैव शेठ बापाडेकर आहेत, खांदारे साहेब आहेत आणि सगळेच इतरत्र मान्यवर आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? धन्यवाद गोपी. खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी विचार केला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये ॲज अ समालोचक कॉमेंटेटर म्हणून सुनील करवडकर किंवा इतर सहकारी असतात त्यांना बोलवत असतात. मात्र आपण गेले 4 दिवस नाही आहे गोपी. जर आपण विचार केला तर गतवर्षीची स्पर्धा आपण कव्हर केली होती. या स्पर्धेच्या निमित्तानं देखील राजकोट बॉईज यांच्या आयोजनाचे सर्वप्रथम विशाल असेल, त्याचबरोबर नागेश असेल, हे सगळे अगदी जवळचे. त्यानंतर आपलं आम्ही त्याला टोपण नाव पीटी म्हणतो, पराग त्याचं नाव आहे, तो देखील. सगळेजण आम्हाला अगदी असं कधी वाटत नाही की बुवा वालावलमध्ये मी नाही आहे असं वाटतं. नेहमी जिथे पण आल्यावर असंच वाटतं की नेहमी मी वालावलमध्ये असल्यासारखा. एकदा जोरदार टाळ्या करूयात आमच्या सगळ्या राजकोट बॉईजवाल्यांसाठी. आणि खऱ्या अर्थाने सांगतोय त्याचबरोबर आपण पिट्या स्मृतीची स्पर्धा करतो, त्यानंतर जरीमरी चौकची करतो, त्यानंतर आतू स्मृती, हे सगळ्या सुधीर सेवन आडबोंची देखील स्पर्धा करत असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉक्स टाईप क्रिकेटच्या पटलावर सुनील करवडकर हे नाव आता मगाशी गोपीने सांगितलंय तशा पद्धतीने सगळ्यांचं प्रेम आहे आणि या सगळ्या बॉक्स टाईप परिवाराचा आशीर्वाद आहे. म्हणून सुनील करवडकर चांगला समालोचक म्हणून आज या ठिकाणी काम करतोय. मी अजूनही सांगत नाही आहे की मोठा कोण मी स्टार समालोचक आहे, मात्र तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. हे प्रेम असंच राहून द्या. कुडाळ असो, मालवण असो, वेंगुर्ला असो, सगळ्या गावांमध्ये या ठिकाणी आमच्यासारख्या समालोचकांना आपण वेळ देतात, त्याचबरोबर प्रेम देतात. त्याबद्दल सगळ्या आयोजन समितीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. गेले 4 दिवस आम्ही या ठिकाणी चिंतामणी हॉटेलमध्ये अतिशय सुंदर जेवण आहे. सगळ्यांना मी खास करून आमंत्रण करेन की जर मालवणला आला असाल तर एकदा चिंतामणी हॉटेलला दादा चिंदरकर यांच्या भेट द्या. निश्चितच जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. पण पैसे देऊन जेवायचं आहे, आम्हाला फ्री होतं. धन्यवाद. त्यानंतर प्रशांत गावडे साहेब आमचे ज्येष्ठ या ठिकाणी समालोचक आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान वितरित केला जातोय. आज उपस्थित नाही आहेत, त्यांच्या वतीनं विनंती करतोय गोपी मालवणकर आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. विनंती असेल या गोपी आपण हे सन्मान चिन्ह आणि मानधन गोपी त्या ठिकाणी स्वीकारतोय. गोपीसाठी निश्चितच सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. समालोचक खूप जण करतात गोपी, मात्र जे लोकांना एक एंटरटेनमेंट करण्याचं काम आहे. शक्यता आहे आपण पाहतो मैदानामध्ये तू त्या ठिकाणी
अँकरिंगचं काम आणि त्याचबरोबर लोकांना निखळ आनंद देण्याचं काम गोपी मालवणकरच करू शकतो. गोपीसाठी जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो, कारण आम्ही ग्राउंड मॅच आणि प्लेयर या सगळ्यांना धरून चालणारे आहोत. आम्हाला समालोचनच येते, हसवण्याची गोष्ट आम्हाला येत नाही, त्यासाठी गोपीच अवेलेबल असतो संपूर्ण मालवणमध्ये. तर विनंती आहे, गोपी या ठिकाणी सन्मान स्वीकारतोय. प्रशांत गावडे आमचे ज्येष्ठ समालोचक आहे, अगदी 20-25 वर्षापासून ते समालोचन करतायत आणि मालवणला आल्यानंतर एक मोठा भाऊ जशा पद्धतीने आमच्यासारख्या छोट्या भावांना समजून घेतो, सांभाळून घेतो, तशा पद्धतीने प्रशांत गावडे साहेबांचा हा सन्मान गोपी सांभाळत आहेत. या ठिकाणी जोरदार टाळ्या करूयात प्रशांत गावडे यांच्यासाठी. त्यानंतर प्रशांत यांच्याकडसाठी देखील सहदेव शेठ बापर्डेकर साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक होतं. मनापासून आपल्या या आशीर्वादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण वळतोय आपल्या मुख्य प्राइज सेरेमनीकडे. तसंच अंतिम सामनावीर या स्पर्धेतील अंतिम सामनावीराकडे आपण वळतोय. आकर्षक श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि त्याचबरोबर विशाल मोडक यांच्याकडून आकर्षक अशी बॅट, त्याचबरोबर श्री साई स्पोर्टचे ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. आणि अंतिम सामन्यामधील सामनावीर आहे, अंतिम सामनावीर सांगायची गरज आहे का? मिस्टर गोट्या कांबळी ठरतोय अंतिम सामनावीर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गोट्या कांबळी यांचं. विनंती करतोय संकेत आणि पराग परब यांना की आपल्या शुभ हस्ते गोट्या कांबळीचा आपण पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मगाशी ज्याच्याबद्दल आपण सांगत होतो तो हाच आहे पराग परब, अर्थात त्याला पीटी या टोपण नावाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे, मात्र मन त्याचं अतिशय सुंदर आहे, हळवं आहे आणि गोट्या कांबळीचा खास फॅन आहे. कारण बॅक स्टेजला निश्चितच गोट्या कांबळीची चर्चा त्याच्याने माझी कायम चालायची. त्याचीच आपला पराग याचं देखील मनापासून आभार आणि संकेत तुझं देखील मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेतील आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. संपूर्ण स्पर्धेतील पहिलं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे, ते अर्थातच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक कूलर आहे आणि त्याचबरोबर ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट या ठिकाणी आहे. आणि संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असू शकतो आपण पाहूया, गेस करूया तर कोण असेल क्षेत्ररक्षक सर्वोत्कृष्ट, ज्याने अतिशय सुंदर कामगिरी केली. आकर्षक कूलर त्याच्यासाठी असेल, सध्या गरमीचा सीझन चालू झालेला आहे आणि थंडीच्या वाऱ्यासाठी आकर्षक असा कूलर आपल्याला पाहायला मिळतोय राजकोट बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं. आणि श्री साई स्पोर्ट्स ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट हे पारितोषिकाचं स्वरूप. विनंती करतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आदिनारायण परुळे संघाचा मिस्टर विजय घोलेकर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चॅम्पियन्स ट्रॉफी राजकोट मित्रमंडळ. सन्माननीय आदरणीय संतोषी खांदारे साहेब यांना विनंती करतोय की हे पारितोषिक आपण या ठिकाणी विजय घोलेकर यांना वितरित करायचं आहे. मित्रांनो, विजय घोलेकरचा देखील आपण खेळ पाहिला असेल तर कमीत कमी 15 ते 20 वर्ष विजय घोलेकर देखील मैदानावर पाहायला मिळतोय. त्याचा सन्मान एवढ्या मोठ्या स्टेजवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय घोलेकर द मॅन फ्रॉम परोळे. श्री साई स्पोर्ट्सच्या मध्ये आपण ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट पाहतोय, जे प्रायोजित केलंय आमचे मित्रवर्य विशालजी मोडक यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या कॅटेगरीकडे आपण वळतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेत 28 संघांनी सहभाग घेतला. टीव्ही LED टीव्ही आहे पारितोषिकाचं स्वरूप आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ज्याच्या नावावर तब्बल 12 विकेट आहेत
असा सर्वोत्कृष्ट गोलंदाज राजकोट बॉयज मित्रमंडळाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर किरण शिंदे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिस्टर किरण शिंदे यांचं. विनंती करतोय शैलेशजी पाटील साहेब आपण यायचं आहे. सन्मान्य श्री शैलेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. आकर्षक 32 इंचाची LED TV आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्सचे आकर्षक टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट जे प्रायोजित केलंय विशालजी मोडक यांच्या माध्यमातून आणि LED TV. जोरदार टाळ्या करूयात किरण शिंदे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. विनंती करतोय गोट्या कांबळी आपण मैदानामध्ये यायचं आहे. गोट्या कांबळी आणि गोट्या कांबळीची खासियत आहे मित्रांनो, आपण पाहिलं तर गोट्या कांबळी अगदी दिलदार मनाचा माणूस आहे. अगदी साधं सोपं त्याचं वर्तन असतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर गोट्या कांबळी ओके परत सांगतोय आपल्या सगळ्या संपूर्ण संघाकडनं ही बॅट त्याने उद्याच्या येणाऱ्या भवितव्यासाठी या ठिकाणी दिली जाते. श्री साई स्पोर्ट्सची त्याला जी बॅट मिळाली होती गोट्या कांबळी याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही बॅट त्या ठिकाणी वितरित करायचं आहे. चला विनंती आहे त्या ठिकाणी छोटा आपला युवा खेळाडू आहे. निश्चित बॉक्स टाईप क्रिकेटचं हे भवितव्य गोट्या कांबळी ओळखलंय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. जिग्नेश असं नाव आहे त्या छोट्या खेळाडूचं आणि जिग्नेश तुला गोट्याने बॅट दिली आहे. निश्चित स्वरूपाने भविष्याच्या काळात गोट्याप्रमाणेच फलंदाजी करशील एवढं मात्र या ठिकाणी निश्चित सांगतोय. आणि त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट राजकोट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं ज्याच्या बॅटमधून आपल्याला धावा आणि धावाच पाहायला मिळाल्यात. मैदानावर त्याच्या असण्याने समोरच्या संघाच्या मनामध्ये असणारी धडकी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय राजकोट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय मॅन फ्रॉम परवळे बाबू पाटकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात बाबू पाटकर यांचं. आदरणीय सुनीलजी खांदारे साहेब यांना विनंती करतोय आदरणीय सुनीलजी खांदारे साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॅक पॅन्ट टी-शर्ट आणि आकर्षक फ्रीज आहे तो त्या ठिकाणी वितरित केला जातोय. विनंती आहे सोनू खांदारे आपण देखील यायचं आहे. सोनू खांदारे 1 मिनिट. सर्व आहेत आपण पाहतोय मैदानावर आजच्या दिवसात ज्यांच्यासाठी निश्चितच दत्ताजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून जे 4 शब्द आपल्याला ऐकायला मिळाले येणारं भवितव्य राजकोट मित्रमंडळाचं ते अर्थातच सोनू खांदारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बाबू पाटकर यांना विनंती असेल आपण हे पारितोषिक निश्चितच भावी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सोनू खांदारे. आणि जर मगाशी पारितोषिक सोनूने डिक्लेअर केलंय जी स्पोर्ट्स बाईक्स आहे त्या स्पोर्ट्स बाईकचं एक वैशिष्ट्य आहे. ती स्पोर्ट्स बाईक्स एक सरप्राईज गिफ्ट आहे. ती स्पोर्ट्स बाईक कुठल्या खेळाडूला भेटणार नाही, ती संघ मालकाला भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे महेश आळवे तयारीत राहा चालवायला स्पोर्ट्स बाईक. निश्चितच पुढच्या वर्षी भेटू पुन्हा एकदा. ओव्हर टू सुनील करवडकर. धन्यवाद गोपी. मगाशी तू सांगितलं की सोहम तेजस स्पोर्ट्स संघ कधी टुर्नामेंट भरवणार. मग तुझ्या माहितीसाठी सांगतोय सोहम तेजस स्पोर्ट ओके तुला नक्की लक्षात घ्यावा. आपल्याला विनंती आहे महेशजी आळवे साहेब गोपीला निश्चितच बोलवायचं आहे. चंदन कांबळे आणि सगळे सोहम तेजस स्पोर्ट्स संघ. एक स्पर्धा गोपीशिवाय आपण केलेली आहात. दुसऱ्या स्पर्धेसाठी गोपी असणं आवश्यक आहे कारण गोपी एक पर्व झालेलं आहे. 16 संघ त्यामध्ये होते आणि IPL टाईप ती क्रिकेटची स्पर्धा 16 संघ एकमेकासमोर खेळली होती अशी स्पर्धा झालेली होती मला आठवणीत आहे. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेत ज्याने
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आणि त्यांच्या मालकांसाठी AC या ठिकाणी होती, ती AC या ठिकाणी वितरित केले ते संघ मालक यांना विनंती असेल आपण स्वतः मैदानामध्ये यायचं आहे आणि या आकर्षक ACचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करायचा आहे. विनंती करतोय सोहम तेजस स्पोर्ट्स संघ, आपण पाहतो सोहम तेजस स्पोर्ट्स संघ अर्थातच सन्मान्य श्री अक्षय मालवणकर, सन्मान्य श्री प्रीतम गावडे आणि त्यांच्या समवेत सन्मान्य श्री गणेशजी भट यांना देखील विनंती असेल त्यांच्या समवेत या ठिकाणी आकर्षक AC या ठिकाणी वितरित केला जातोय. मित्रांनो आपण पाहतोय हा सन्मान आहे संघ मालकांचा. निश्चितच महेश आळवे अर्थातच आळवे फरसान मार्टचे ते मालक आहेत, सर्व महेश आळवे यांचा सन्मान या ठिकाणी वितरित केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण द्वितीय क्रमांकाकडे सर्वप्रथम वळणार आहोत. ज्युपिटर गाडी आपल्याला पाहायला मिळते. ज्युपिटर गाडी निश्चितच मिळेल आज रात्री, कोणाच्या घराकडे जाईल थोड्याच वेळात या ठिकाणी कळेल, मात्र तोपर्यंत ही रंगत अशीच राहणार आहे. त्यासाठी आपण द्वितीय क्रमांकाकडे सर्वप्रथम वळतोय आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ श्रीदेव आदिनारायण परुळे संघ, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आदिनारायण परुळे संघ रोख रक्कम आणि आकर्षक चषक आणि हे वितरित करण्यासाठी सन्मान्य श्री सुनीलजी खांदारे, सन्मान्य श्री संतोषजी खांदारे आणि त्यांच्या समवेत स्वरूप वाळके, अक्षय मालवणकर यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. प्रीतम गावडे आणि गणेश भट आपण सगळेजण यायचं आहे. शुभम नाईक आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील जॉईन व्हा. थँक्यू डीजे. मित्रांनो संघ तो अर्थातच आदिनारायण परुळे संघ. ही ज्युपिटर गाडी परोळा गावामध्ये जाते की कुडामध्ये जाते न्यायला सगळे तयार आहेत. तर विनंती करतोय या स्पर्धेतील मुख्य आकर्षण होतं तर या संपूर्ण मालिकेतील ज्यांनी या स्पर्धेतील अर्थातच राजकोट बॉयज मित्रमंडळाची चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वातील ज्याने सुंदर फलंदाजी केली, ज्याने सुंदर गोलंदाजी केली, ज्याने सुंदर क्षेत्ररक्षण केलं, तीनही आघाड्यांवर प्रभुत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि राजकोट मित्रमंडळाचं हे किंग्स गार्डन मैदान ज्याने गाजवलंय असा खेळाडू संपूर्ण मालिकेतील मालिकावीर अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मानकरी ठरतोय. राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिस्टर मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात राहुल काळप. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मित्रांनो. डॉक्टर CS घोडे चषकाची स्पर्धेतील मानाची बाईक योगेश मेस्त्री आणि मालवणच्या मानाच्या स्पर्धेतील मानाची बाईक या ठिकाणी राहुल काळप. जोरदार आदरणीय थँक्यू विजय. विनंती करतोय आदरणीय सहदेव शेठ बापार्डेकर साहेब, त्यानंतर सोनू खांदारे आणि त्यानंतर सुनीलजी खांदारे आणि संतोषजी खांदारे यांना विनंती आहे आपण राहुल काळप
कारण आपण पाहिलं संघ मालक देखील येत आहेत धावून, कारण आपण पाहतोय ही मानाची ज्युपिटर आहे, मानाची सन्मानाची बाईक आहे मित्रांनो. मालवणची एक मिनिट थांबा एक मिनिट. राहुल काळपचे वडील आलेले आहेत, विनंती आहे आपण मैदानामध्ये यायचं आहे. राहुल काळपचे वडील या ठिकाणी आलेले आहेत, विनंती करतोय आपण मैदानामध्ये यायचं आहे. अगदी याची देही याची डोळा या स्पर्धेतील जरी माड्याच्या वाडीची गाडी आपल्याला मिळाली नसली तरी देखील आपण पाहिलं मैदानामध्ये जशा पद्धतीने माड्याच्या वाडी डॉक्टर CS गोडे माही स्पोर्ट चषकाची आकर्षक ज्युपिटर बाईक योगेश मेस्त्रीला मिळाली होती कुडाळ तालुक्यामध्ये, आज मालवण तालुक्यामध्ये राहुल काळपला ही बाईक अर्थातच राजकोट बॉयज मित्रमंडळ चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. थँक्यू डीजे बाबा. तुम्हाला मागे मी सुधीर सेवनकडे बोललो होतो, तुमचा मुलगा रात्रीचा खेळ चाले काय करतो बघा, आणि आज मुलाने काय केलंय बघा. एक राऊंड तुम्ही मारायची, ह्या ग्राउंडची एक फेरी. राहुल काळप तुला निश्चितच वडिलांना घेऊन एक राऊंड मारायचा आहे, किंवा संघ मालकास घेऊन एक राऊंड मारायचा. राहुल काळप तुम्ही मैदानावर बसा, निश्चितच गाडीवर बसायचं आहे. राहुल काळप कसं वाटतंय? राहुल काळप आधी एक मनोगत, थोडंसं मनोगत. राऊंड मारीलच, सामना अजून प्रथम झालं, महत्वाचं बक्षीस झालंय. राहुल काळप कसं वाटतंय? स्टार्टिंगला खूप धन्यवाद म्हणेन, एवढी मोठी स्पर्धा होते आणि मी तर बक्षीस वगैरे नाही करत, कारण मला टीमने फुल सपोर्ट केलाय. माझी एकट्याची बाईक नाही, ओव्हरऑल टीमने फुल सपोर्ट केलाय, त्यामुळे मी आजपर्यंत इथे आहे. माझं काम फक्त मी प्रयत्न करणं आहे. आणि मेन म्हणजे खास सांगायचं झालं तर माझ्या पुढे माझ्या मित्रांचे खूप आशीर्वाद आहे. म्हणजे त्यांना वाटतं की मला एवढा कॉन्फिडन्स असतो की मला म्हणजे एवढा मॅन ऑफ द सिरीज वगैरे भेटू शकेल, पण माझ्या मित्रांना 100% माहीत असतं की तू चांगला खेळलास तर तुला मिळू शकतो. आणि खास करून गोट्याचं कौतुक करेन, कारण मागच्या वेळी मी एक चांगला खेळलो, योगेश मेस्त्री पण खूप चांगला खेळलेला पण तो पण माझा चांगला मित्र आहे. त्याला गाडी मिळाली, मला काय नर्वस नाही, का छोटी गेम आहे आणि मी तर बाबा जिंकण्यासाठी खेळतो, पर्सनली प्राईजसाठी वगैरे खेळत नाही. आणि गोट्या एका इंटरव्ह्यू मध्ये बोलला होता की मला अजून पण आठवतंय की कुठचा असा चान्स भेटेल तर तुला राहुल मी नक्की गाडीची वेळ दिली, आणि त्याने ते पूर्ण केलंय. कारण एक क्रुशल मुवमेंट होता, मला काय माहित नाही, क्वार्टर फायनलला एक माझ्याकडून 4 बॉल डॉट गेले होते. तो बोलला होता फक्त तू नॉन स्ट्राईकवर थांब, तुझ्यात कॅपॅसिटी आहे की 6 बॉलमध्ये 15 पण मारू शकतो. त्या जीवावर मी हे नाही घेतली, त्याने पांड्याने एक्स्ट्रा टाकल्यामुळे आम्ही आजपर्यंत इथे आहे. आणि मला माहित होतं की फायनलला तो बोलला होता की आपल्याला फक्त मॅच चालवायची आहे, आपण जोपर्यंत शेवटपर्यंत जो सामना नेला तर आपण 100% जिंकू शकतो. आणि त्याने तसंच केलं की बोलला तू रिस्क घेऊ नको, मी घेतो, तू नंतर मार. आणि थँक्यू फॉर ओव्हरऑल सगळ्यांचं खूप सपोर्ट होता त्याबद्दल. आता निश्चितच सहदेव शेठ वापार्डेकर यांच्याकडून एक सन्मान स्वीकारायचा आहे, त्यानंतर 2 राऊंड मारायचे आहेत. प्रथम वडिलांना, नंतर मालकाला, तदनंतर तुझा मित्र आहेच गोट्या. उद्या काय तो गर्लफ्रेंडला फिरव या गाडीवरून. निश्चितच ज्युपिटर भेटली आहे, पेट्रोल आहे, उद्या कुडामध्ये हाव हाव गाव गाव. गोट्या तू देखील यायचा आहे, गोट्याला देखील बोलवलं जात आहे. महेशजी आळवे देखील उपस्थित आहेत. संघ मालक मॅन ऑफ द सिरीज, मॅन फ्रॉम कुडाळ लक्ष्मीवाडी, none other than राहुल काळप. राहुल काळप राऊंड ही मारायलाच पाहिजे. वडिलांना घेऊन संघ मालकाला घ्यायचे, वडिला काका बसायचा आहे, एक राऊंड छोटीशी. उद्या तो फिरवणार गर्लफ्रेंडला. आजच चान्स आहे, आजच राऊंड मारून घ्या. एकदा जोरदार आहे मित्रांनो. राहुल काळप ही रिलीज व्हायरल झालीच पाहिजे. राहुल काळप मॅन ऑफ द सिरीज राजकोट बॉयज 2026. महेशजी आळवे यांना राऊंड राहुल निश्चितच तुझ्या घरी ट्रॉफी खूप आहेत, ट्रॉफींना खूप जागा केली आहे. आज गाडीला देखील जागा करावी लागेल घरी. पुढच्या वर्षी स्पोर्ट्स बाईक आहे ती महेश आळव्यांना जिंकावी लागेल. महेशजी आळवे सोम तेजा स्पोर्ट्स कुडाळ संघाचे संघ मालक.
निश्चितच महेशजी आळवे एवढ्या कुठल्या स्पर्धेला उत्सुक नसतात, मात्र मी पहिल्यांदाच बघतोय राजकोट बॉयज मध्ये खूप उत्साहित आहेत. गोट्या गोट्या परम मित्र सलामीचा फलंदाज मयुरेश शिवडावकर आहेत, छोटू आहे, अमित आहे, सुशील बंगे आहे आणि आमचे सर्वच मित्र सोम तेजा स्पोर्ट्स कुडा संघ महाविजेता पद पटकावला. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज राहुल काळप काळप काळप. हॉर्न वाजवायचा, हॉर्न वाजलाच पाहिजे, जोरात जोरात हॉर्न वाजला पाहिजे. धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. निश्चितच मॅन ऑफ द सिरीज राहुल कळप विजेता होतोच आहे. महाविजेता पद देखील सोम तेजा स्पोर्ट्स कडून विजेता होत आहे. ओव्हर टू सुनील करवडकर. धन्यवाद. ओके, या ठिकाणी महेशजी आळवे साहेब या ठिकाणी गाडी चालवतात. राहुल कळप त्यानंतर या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त केले आहेत. पीटी स्मृती चषक समितीचे जे आयोजन आहेत, अर्थातच गुणेश षडकर असेल, योगेश मेस्त्री असेल, त्यानंतर मुन्ना गोट्या गवंडी, सगळ्यांना विनंती असेल आपण मैदानामध्ये यायचं आहे आणि आपण सन्मान चिन्ह राजकोट मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. चला, विनंती आहे. प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 11,111 सॉरी 1,11,111 रुपयांचं पारितोषिक आहे. या ठिकाणी मन थोडंसं भारावून गेलंय, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं विचलित झालंय, थोडंसं आपण इमोशनल अटॅच आहे. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर जी या ठिकाणी आत्ताच जी या ठिकाणी मुवमेंट आपण पाहिली की राहुल काळप असेल, त्यांचे वडील असतील, खरोखरच दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते. खरोखरच आपली क्रिकेटची स्पर्धा खेळताना त्यांना जो आलेला आनंद आहे, त्याचा त्यांना जे पारितोषिक मिळवल्यानंतर जो मनापासून जो काही आनंद होतोय, त्या आनंदातच खरोखर त्यांनी ते देहभान विसरून त्या ठिकाणी आपलं कमिटमेंट त्या ठिकाणी दिलंय. त्याने निश्चितच तर सन्मान केला जातोय राजकोट मित्रमंडळाच्या वतीनं. या ठिकाणी संजय स्मृती देऊवाड्याचे खेळाडू, त्याचबरोबर आमचे पीटी स्मृती आयोजन समितीतले सदस्य आणि त्यांच्या समेत जॉयल बुतोलो, गोट्या गवंडी, त्यानंतर मुन्ना पाठक, योगेश मेस्त्री, रोहन वाळके आणि त्यांचे सगळे सहकारी, विश्वास वाचरेकर, गुणेश षडकर असेल, त्यानंतर मंदार साबण असेल, हे सगळ्यांनीच निश्चितच या पंचांसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्या पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून जो यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, गेले 4 रात्री आपण अनुभवली, आजची 5वी रात्र. विनंती करतोय श्री साई स्पोर्टच्या वतीनं एका कॅमेरामन किंवा त्यांच्या सहकार्याने येऊन या ठिकाणी सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण यायचं आहे. श्री साई स्पोर्ट्सचे त्या ठिकाणी आपल्याला विनंती असेल, विनंती करतोय विशाल मोडक यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन, सॉरी एक मिनिट डीजे, एक मिनिट. हे पारितोषिक या ठिकाणी राहून गेले. स्पॉट प्राइज होती गोट्या कांबळीच्या षटकारासाठी 2,000 रुपये. सन्माननीय अक्षय मालवणकर, विनंती आहे गोट्या कांबळी आपण यायचं आहे. 2,000 रुपयांचा मानकरी ठरलेला गोट्या कांबळीसाठी जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. अक्षय मालवणकर यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक होतं. गोट्या कांबळी हे पारितोषिक स्वीकारतायत आणि वितरित करतायत सन्मान्य श्री अक्षय मालवणकर. आणि त्यानंतर ओके, बाबू पाटकरच्या चौकारासाठी देखील पारितोषिक होतं. विनंती आहे बाबू पाटकर आपण मैदानामध्ये यायचं आहे. सन्मान्य श्री प्रीतम गावडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. थँक्यू डीजे. विनंती असेल आदिनारायण परुळे संघ आपण सहकारी खेळाडू मैदानामध्ये यायचा आहे आणि सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ आपण दोन्ही बाजूने या ठिकाणी उभे राहूयात. एक आठवण भेट म्हणून या ठिकाणी 2026 या पर्वामधील आपण एक फोटो घेणार आहोत. विनंती आहे आदिनारायण परुळे, विजय गोलेकर आपल्या सहकाऱ्यांना प्लीज बोलवा, एक लवकर या. विजय गोलेकर
आणि सोहम तेजा स्पोर्ट्स उपस्थित आहेत या ठिकाणी. त्यानंतर तत्पूर्वी निश्चितच मित्रांनो एक खुशखबर येत आहे कुडाळ आणि मालवणस यांसाठी. राहुल काळपच्या वडिलांनी आश्वासन दिलंय ह्या मे महिन्यामध्ये कासा टाकायला पार्टी होणार, बकरा ते देणार आहेत. राहुल काळपचे बाबा मला स्वतः बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं राहुल काळपसाठी बकरा 25 किलो बकरा मटण या मे महिन्यामध्ये. निश्चितच एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही संघांना लाईनअप करून घ्यायचा, एक ग्रुप फोटो घेतला जाईल आणि त्यानंतर महत्वाचं पारितोषिक वितरण केलं जाईल. दोन्ही संघ लाईनअप करून घ्यायचं आहे. सर्व मान्यवरांनी असेल त्यांनी उभं राहायचं आहे. सर्वच मान्यवर एक ग्रुप फोटो घेतला जात आहे. राजकोट बॉयचे एक आठवण भेट 2026चा रणसंग्राम रंगला, अंतिम सामना रंगला. दोन्ही सामन्यांमध्ये थोडासा सोमदेव स्पोर्ट्स कुडाळ संघ वरचढ पाहायला मिळाला आणि महाविजेतेपद पटकावलं. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक निवडले गेले. मॅन ऑफ द सिरीजवर सगळ्यांची लक्ष ठेवून होता, मात्र राहुल काळप वरचढ ठरतोय. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याने केलं आणि मॅन ऑफ द सिरीज ज्युपिटर घेऊन कुडाळला चाललाय भुर्र फरार. धन्यवाद गोपी. त्यानंतर उद्या रात्रीपासून आपण बॉयफ्रेंड चषकाचा देखील थरार ऐकणार आहोत, अनुभवणार आहोत. पावशीच्या मैदानावर अगदी आपण शेवटच्या पारितोषिकाकडे या ठिकाणी वळतोय. त्याचबरोबर JSM इव्हेंटच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्टेज पाहायला मिळाला, अतिशय सुंदर ध्वनी यंत्रणा आणि त्याचबरोबर लाईटची योजना ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेत, ते JSM इव्हेंट्सचे मालक सन्माननीय बाबू तामणकर यांना विनंती आहे आपण यायचं आहे. बाबू तामणकर, सॉरी मित्रांनो, चला बाबू तामणकर आणि त्यांचे सन्मान केला होतोय. विनंती करतोय सोनू खांदारे यांना की आपण त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान या ठिकाणी केला होतोय JSM इव्हेंट्सच्या माध्यमातून. त्या ठिकाणी सोनू खांदारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. JSM इव्हेंट्सच्या माध्यमातून अतिशय सुंदर ध्वनी यंत्रणा, सुंदर लाईट योजना आपल्याला पाहायला मिळाली आणि मंडप जो आपण पाहतोय भव्य दिव्य असं व्यासपीठ पाहतोय, हे त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी उभं करून देण्यात आलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेत गतवर्षी संघ पराभूत झाला तरी देखील मेहनत, कष्ट, परिश्रम, जिद्द आणि अंतिम सामना जिंकण्याची ईर्ष्या मनात ठेवून अगदी कुडाळ लक्ष्मीवाडीपासून ज्यांनी प्रवास चालू केला आणि बॉक्स टाईप क्रिकेटमधील चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थातच मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा राजकोट बॉयज मित्रमंडळ चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरेचा मानकरी ठरलेला संघ आहे सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ लक्ष्मीवाडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. विनंती असेल आदरणीय सहदेव शेठ बापार्डेकर साहेब, त्यांच्या समवेत सुनीलजी खांदारे, त्यांच्या समवेत संतोषजी खांदारे आणि सगळ्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि राजकोट बॉयजचे सगळे सदस्य यांना विनंती असेल सगळ्या सदस्यांच्या माध्यमातून आपण उपस्थित राहायचं आहे. रोख रक्कम तब्बल 1,11,111 रुपये यांचा मानकरी ठरलेला सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ त्यांचा सन्मान या ठिकाणी वितरित केला जातोय. उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी हा सन्मान अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,11,111 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. गतवर्षीचे स्पर्धा आपण पाहिली, द्वितीय क्रमांकावर विराजमान असणारा हा संघ सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ यावर्षी आपण पाहिलं तर मैदानावर अंतिम सामन्यामध्ये बाजी मारत नवीन इतिहास मैदानावर रचलाय, तो अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं अंतिम महाविजेता ठरलेला संघ सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,11,111 आकर्षक चषकासहित सन्मान होतोय. जोरदार टाळ्या करूयात सोहम तेजस स्पोर्ट्स लक्ष्मीवाडी कुडाळ या संघासाठी.
धन्यवाद 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 थँक्यू डीजे थँक्यू नागेश धन्यवाद मनस्वी से आभार व्यक्त करतोय बॉक्स क्रिकेटमधील चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं या ठिकाणी पर्व दुसरं मधील आपण पाहिला महाविजेता संघ ठरलाय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर ज्या 28 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल राजकोट मित्रमंडळाच्या वतीनं त्या सगळ्या 28च्या 28 संघांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आम्हाला ज्या ज्या मान्यवरांनी अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आपले शुभ आशीर्वाद आमच्या या स्पर्धेसाठी दिलेत त्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय ज्या ज्या ज्ञात अज्ञात हातांनी अतिशय सुंदर कामगिरी करत राजकोट बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरेमध्ये ज्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा अगदी लोकल टू ग्लोबल करून दाखवली अशा सगळ्या राजकोट मित्रमंडळाच्या सदस्यांचं आयोजन समितीचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हद्वारे आपण ही स्पर्धा अनुभवली त्या श्री साई स्पोर्ट्सचे यूट्यूब यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय JSM इव्हेंट्स यांच्या माध्यमातून सुंदर लाईट योजना सुंदर ध्वनी योजना आम्हाला या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं जे जे पंच या स्पर्धेसाठी लाभले त्या सगळ्या पंचांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय या स्पर्धेत समालोचक म्हणून ज्यांची या ठिकाणी निवड झाली गोपी मालवणकर त्याचबरोबर राहुल केवसकर प्रशांत गावडे आणि मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी आपण राजकोट मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी दिली त्याबद्दल राजकोट मित्रमंडळाचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय ही प्राइज सेरेमनी बक्षीस वितरण समारंभ आणि ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी समाप्त झाली अशी या ठिकाणी मी आवाहन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात 2027 पर्व तिसरं मध्ये पाहायचं आहे कोणता संघ त्या ठिकाणी अधिराज्य गाजवेल राजकोट बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चा रणसंग्राम डीजे तसेच धन्यवाद राजकोट बॉयज आम्हाला देखील समालोचनाची संधी दिली आणि श्री साई स्पोर्ट्स आम्हाला आमचं समालोचन मालवणपर्यंत मर्यादित न ठेवता मुंबईमध्ये देखील आमचं ऐकवलं जात आहे उद्या मुंबई देखील स्पर्धा रंगतात लोटे चषक व्हाई कट्टा मी येतोय तो आलाच कसा भावेश परार तसाच मी येतोय श्री साई स्पोर्ट्स SSS क्रिकेटच्या दुनियावर अधिराज्य गाजवणारं लाईव्ह चॅनल म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स भेटू पुढच्या वर्षी 2027 महासंग्राम रंगला एकदा पुन्हा एकदा सोहम तेजस स्पोर्ट्स क्रीडा संघ महाविजेतेपद पटकावतोय आणि ह्या अंतिम फेरीपेक्षा आपण पाहतोय ही स्पर्धा रंगली ही स्पर्धा इथे संपली सर्वांना शुभ रात्री धन्यवाद पुढच्या वर्षी भेटू